जय जवान जय किसान. आज आपण जायगाव तालुका खटाव आई जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान या फाटीवरती गेले 4 वर्षापासून भरत असते. दत्ता शेठ पण आहेत आपल्याबरोबर किंवा ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण बाईट घेऊ. परंतु बाईट घेण्यापूर्वी मैदान तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या पाठीमागं मी आता सध्याला निकाल रेषेवरती आहे. कोरेगाव प्रमाणे निकाल रेषेवरतीच या ठिकाणी बघा ते फाटी लावणार, पूर्ण पट्टी टाकणार आहेत पांढरी. आणि साधारण आता पल्ला किंवा काय हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मैदान दरवर्षीपेक्षा जबरदस्त लोटर वगैरे केलेलं आहे. आणि आपण आता निकाल रेषेवरती आहे. निकाल रेषेपासून समोर थांबायला किती जागा आहे किंवा काय हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. माझ्या बरोबर या. परवा दिवशी कालचं एक आपशिंगचं मैदान झालं. त्या मैदानात थोडस माझ्याकडून सांगण्यात झालं होतं की पुढं 200-250 फूट जागा होती, परंतु माझ्याकडून सांगण्यात झालं 300 ते 400 फूट. अनेक बैलगाडी मालक बरेच दिवसापासून आपण काम करतोय, परंतु 2-3 बैलगाडी मालकांना आपल्याला शिव्या पण दिल्या फोन करून. ठीक आहे, आपली चूक झाली, परंतु आता आपण संपूर्ण मैदान दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण सुद्धा मैदानात आल्यानंतर संपूर्ण जरी आम्ही बाईट टाकली तरी तुम्ही मैदान बघून घ्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही मैदानाचं चांगलं आयोजन केलेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय. पुढं तुम्हाला संपूर्ण दाखवतो. आता मी निकाल फाटीपासून चालू केलेलं आहे. इथं सुद्धा वरच्या वावरात आता ट्रॅक्टरचं काम चालू आहे. तिकडं झालं, इकडं लोटर सुद्धा करणार आहे. ती ज्वारी काढलेलं रान आहे. पुढं सुद्धा पलटी केलेलं रान आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. या वावरात देखील आता लोटर मारणार आहेत. समोर काम चालू आहे, ते झालं की इकडं अलीकडं लोटर मारणार आहेत. थांबायला किती जागा आहे किंवा काय हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. व्हिडिओ थोडा मोठा झाला, पाऊस पडलेला बघा. पलटी केलेलं रान आहे. थांबायला किंवा बैल झोपायला काही अडचण नाही. समोर झाडं दिसतात तिथपर्यंत थांबायला जागा आहे. ह्या पलटीतच बैल थांबणार आणि भरपूर जागा आहे. झाडं बिंदायला बैलांना काही अडचण नाही. दोन्ही साईडला भरपूर अशी जागा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय. आता आपण याच्यानंतर पहिल्यांदा फाटी बघू, जेणेकरून तुम्हाला बैलगाडी मालकांना पळायला अडचण होणार नाही. एक माणसानं आयुष्यात 100 कामं चांगली केली आणि एक खराब केलं तर त्याला एवढं ट्रोल केलं जातं किंवा बोललं जातं. तर आपण आजची फाटी व्यवस्थित बघूया. समोरची तुम्हाला थांबायची जागा दाखवलेली, फाटी पण तुम्हाला दाखवतो. फाटी एकदम सरळ आहे. तोंडात निकालाला थोडासा चढ आहे, कारण शेतीची रान असल्यामुळं फाटी तुम्हाला दाखवतो. शेतीची रान असल्यामुळं थोडस बांध वगैरे असतात, ते बांध एकदम लेवल करून फाटी बनवलेली आहे. फाटी तुम्ही बघू शकताय. आणि जायगावचं मैदान दरवर्षी एकदम चांगलं भव्य दिव्य यात्रेचं होत असतंय. आई जानुबाई देवीची यात्रेनिमित्त हे मैदान भरत असतंय. आणि ही फाटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघू शकताय. साधारण किती पल्ला आहे दत्ता भाऊ? 820 फुटाचा पल्ला आहे. आणि आतल्यात अंतर सुद्धा 14 ते 15 फुटाचा आतल्यात सुद्धा अंतर असेल. 14 फूट आतल्यात अंतर आहे. आणि अजून सुद्धा थोडस काय पाणी वगैरे मारणार आहे. पाणी मारून अजून पाणी मारणार आहे किंवा पाऊस बी पडतोय. आणि मैदानाचं आपण बाईट आयोजकांच्या माध्यमातून जाणून घेऊया. ती पूर्ण बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून. फाटी संपूर्ण अशीच खालपासून चालत आलेलो आहे. दाखवले की चारी बाजूने सगळीकडे बांधायला वगैरे सगळं एकदम ओके मध्ये सगळं दाखवण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. बघा इकडं पण वरती बैल बांधू शकताय तुम्ही. तिकडं समोर भरपूर अशी मोठी मोठी झाडं आहे. ती चारी बाजूने सावली, एकदम काही अडचण नाही. मंडळी, जय जवान जय किसान. खटाव तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीची पंढरी आपण म्हणतो. तसं बघायला गेलं तर माझ्या मते सातेवाडीनं यात्रेला सुरुवात होती जानुबाई देवीची यात्रेनिमित्त. आणि खटावचं हे शेवटचं मैदान असेल यात्रेचं.
जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान जायगावकरांचं आणि या मैदानाचा आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवलेली आहे. ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. दरवर्षी एकदम सुंदर आणि पारदर्शक आणि याच फाटीवरती वर्ष गेले याच फाटीवरती मैदान होते आणि यंदाचं 5वं वर्ष आहे. तर आपण आयोजकांच्या माध्यमातून फाटीविषयी किंवा संपूर्ण आढावा जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. काय सांगचाल, सुरुवात करचाल मैदान कशा निमित्त यात्रेचं किंवा काय? श्री जानुबाई यात्रा श्री जानुबाई देवी यात्रेनिमित्त या ठिकाणी ओपन बैलगाड्यांचं मैदान श्री जानुबाई केसरी या नावानं या ठिकाणी भरवलं जाणार आहे. काय सांगचाल, मैदान आता गेले 4 वर्ष मैदान कसं होईल किंवा काय? गेले 4 वर्ष या ठिकाणी ओपन बैलगाड्याचं मैदान पारदर्शक असं पार पाडलं जात आहे. कारण या ठिकाणी गेले 4 वर्ष कोणत्याही जनावरावरती गाडी मालक असेल, चालक असेल, प्रेक्षक असतील, अन्य तुमच्यासारखे सर्वजण असतील, या सर्वांचं या ठिकाणी कधीही कोणताही अन्याय झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. हे 5वं पर्व असून या 5व्या पर्वामध्ये सुद्धा निश्चितपणे गाडी मालकांनी, चालकांनी आणि सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा भाग घ्यावा आणि हे मैदान पार पाडण्यासाठी सहकार्य करावं. प्रथमतः या ठिकाणी निसर्गाची नाळ याचे यूट्यूब चॅनेलचे अमोल मोठे, त्यांना सहकार्य करणारे मांडवे साहेब यांचं सर्वांचंच या ठिकाणी मी श्री जानुबाई यात्रा आणि जानुबाई केसरी बैलगाड्या ओपन बैलगाड्या शर्यतीच्या आयोजक, सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटी, गावातील सर्व तरुण मंडळ या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 4 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पाडलं जातंय. खरोखर या जागेचे जे मालक आहेत, या जमिनीचे, हे खरोखर भाग्यवान आहेत की हजारो लाखो बैलांचं, माणसांचं या ठिकाणी त्यांच्या मातीला पदस्पर्श होतो आणि त्यासाठी खरोखर जे योगदान गेले 4 वर्ष देत आहेत त्या मालकांचं सर्वांच्याच वतीनं मी या ठिकाणी असं मनपूर्वक असं स्वागत करणार आहे. या ठिकाणी नामदेव नारायण देशमुख साहेब, चंद्रकांत विठ्ठल देशमुख चेअरमन, विठ्ठल लक्ष्मण देशमुख माजी उपसरपंच, महादेव तुकाराम देशमुख सोसायटी सदस्य, प्रदीप पितांबर देशमुख सोसायटी सदस्य, संतोष देशमुख, राजेंद्र बिकू देशमुख माजी चेअरमन, सचिन देशमुख, रामदास शंकर देशमुख, अमर देशमुख आणि ग्रामपंचायत सदस्य यशवंत देशमुख या सर्व खरोखर मालकांचं या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं मन अतिशय मोठं असून या ठिकाणी गेले 4 वर्ष हे मैदान अतिशय त्यांच्या कृपेनं पार पडत, त्यांचं पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. सर्वात प्रथम या मैदानासाठी बक्षीस किती असणार आहे किंवा क्वार्टर फायनल, फायनल काय असणार आहे, काय सांगचाल? सालाबाद प्रमाणे यावर्षी जायगाव केसरी मैदान या ठिकाणी साजरं केलं जाते. 5वं पर्व आहे. तर यावर्षी आपण प्रथम क्रमांक जे येणार आहे त्याला 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 71,000 सॉरी, आणि तृतीय क्रमांक 51,000, 31,000, 21,000, 11,000 आणि 11,000 असं प्रथम जे आहेत आपले 7 नंबर 8 नंबर फायनलचे यांना देतोय. आणि आपण क्वार्टर फायनलला सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण बक्षिसं देतोय. हे पहिलं बक्षीस 10,000 रुपये, 9,000, 8,000, 7,000, 6,000, 5,000 आणि 5,000 असं देतोय. आणि प्रत्येकाला आपण क्वार्टर फायनल जे येणार आहे त्यांना आपण 2 किलो गुलाल आणि प्रथम क्रमांकाची जी गाडी येणार आहे त्या जी प्रथम क्रमांक येणार आहे त्या गाडीला आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांदीच्या गदा दोन्ही बैलांना आपण देणार आहे. आणि या ठिकाणी सर्व गाडी मालक, चालक यांना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी या बैलगाडी शर्यतीचा आपण लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त बैलगाडी शौकीनांनी नोंद आपली लवकरात लवकर ऑनलाईन करावी अशी आपल्या जायगाव ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करण्यात येते. महत्त्वाचं बैलगाडी मालकांना लागते ती फाटीचा आपल्या पल्ला किती आहे किंवा आतल्यात अंतर किती आहे? अजून दुसरी गोष्ट, कुठं विहीर, बाजूला ओढा वगळ किंवा बैलांना विजा होईल अशा काही गोष्टी आहेत किंवा काय? या ठिकाणी फाटीचं पल्ला आहे 800 फूट, आतल्या 14 फूट अंतर आहे आणि बाजूला उभं राहण्याची पुष्कळ जागा आहे. विहीर काही इथं प्रॉब्लेम नाही.
हा. बाकी सर्व या ठिकाणी पुढं पब्लिकला उभं राहण्यासाठी जागा किंवा बैल मालकांसाठी उभं राहण्यासाठी जागा भरपूर उपलब्ध आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक वर्षी इथं सगळ्यांना माहिती आहे की सावली आहे प्रत्येक बैलांना, काय अडचण नाही. काय सांगचाल बैलगाडी मालकांना आव्हान करचाल की नोंद करण्यासाठी किंवा ऑनलाईन नोंद आपली चालू झाली? ऑनलाईन नोंद आमची आजपासून चालू झालेली आहे. आपण या ठिकाणी 482 गाडींची नोंद घेणार आहे. आपल्याकडे 8च फाट्या आहेत, त्या 8 फाट्या असल्यामुळे 482 गाडीची नोंद घेतली जाणार आहे. आपल्याकडे आजपासून आपली ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. नक्कीच लोकांना आव्हान करा की, आणि मैदान किती वाजता चालू होईल किंवा सकाळी काय? नोंद पुरी झाली की जर समजा जर 482 जर नोंद जर झाली तर आपण मेगा फायनल सकट ठेवणार आहे. पण जास्तीत जास्त संख्येनं गाड्या नोंद करून सहकार्य करावं, कारण जास्तीत जास्त आपण 29 तारखेला संध्याकाळीच गट टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी 30 तारखेला 9ला मैदान आपण चालू करणार आहे. क्वार्टर फायनल बी पळवला जाणार आहे? हा, क्वार्टर फायनल बी पळवलाच जाणार आहे. नमस्ते. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे आपण नाचतोय आणि मैदान भरवलंय, काय सांगचाल एक लोकांना आव्हान करचाल या मैदानाला येण्यासाठी? खरं तर हे रान तयार करताना मेन इथले सगळे शेतकरी आणि गावचं नियोजन करणारी सगळी मंडळी आम्ही भरपूर कष्ट करून फाटीचं 1 नंबर नियोजन केलेलं आहे. फाटी सुंदर आहे, कुठल्याही बैलाला पळताना अडचण येणार नाही आणि इथं पाण्याची सगळी सोय आहे ग्रामस्थाकडून. आज जायगाव केसरी ओपन बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं या मैदानी संपूर्ण माहिती जी महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळं पसरली जाते अशी निसर्गाची नाळ, याचे अमोल मोठे त्यांना सहकार्य करणारे मांडवे या ठिकाणी उपस्थित राहिले. या जायगावची ख्याती गेले 4 वर्ष आणि 5वं वर्ष आहे आपण संपूर्ण महाराष्ट्राभर पसरवता. गाडी मालकांना, चालकांना, प्रेक्षकांना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की जास्तीत जास्त आपण या ठिकाणी या बैलगाड्या शर्यतीमध्ये भाग घ्यावा आणि आमच्या या बैलगाड्या शर्यतीची शोभा वाढवून सर्वांनीच आनंद लुटावा. या ठिकाणी आपण मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहिला तेव्हा निसर्गाची नाळ या यूट्यूब चॅनलचं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, बैलगाड्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक असं हार्दिक आभार. धन्यवाद काका आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल.